नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निर्धार अनुदान योजनेबद्दल संपूर्ण माहिती. म्हणजेच की संजय गांधी निर्धार अनुदान योजना या योजनेअंतर्गत 18 ते 65 वर्षाखालील निर्धार व पुरुष किंवा महिला व अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग म्हणजेच की क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या दुर्गंध आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू शकणारे म्हणजेच की पुरुष व महिला या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना यादीत नाव असणे अथवा 21,000 पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे अनिवार्य आहे व आवश्यक आहे. निर्धार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्री व सिक्कलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेचा म्हणजेच की संजय गांधी निर्धार योजनेचा अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी, 35 वर्षावरील अविवाहित स्त्री अशा सर्वांना या ठिकाणी लाभ मिळत असतो. या योजनेचे उद्दिष्ट काय आहे? राज्यातील निर्धार व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, वृद्ध, अपंग, विधवा, घटस्फोटित महिला आणि दुर्गत आजार असलेल्या आधार देणे, पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1,500 आणि आर्थिक मदत देणे, दिव्यांगांना दरमहा 2,500 रुपये मदत देणे. आता आपण या योजनेसाठी जे आवश्यक कागदपत्रे लागणार आहे, तुम्हाला नवीन अर्ज करायचा असला तर आपण या ठिकाणी बघणार आहोत की आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला आता इथे महाराष्ट्राचे रहिवासी पुरावा लागणार आहे. रहिवासी पुरावा दाखला इथे लागणार आहे. उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे. BPL म्हणजेच की यादीत असल्यास, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि अपंगत्वाचा दाखला इथे लागू झाल्यास आणि अर्ज कसा करावा? महा ई सेवा केंद्रातून अर्ज करायचा. त्याची प्रत आणि पावती तहसीलदार आणि न तहसीलदार, नायब तहसीलदार म्हणजे यांच्याकडं जाऊन संजय गांधी निर्धार शाखेत जमा करावी. धन्यवाद.